नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिक महेश गुजर आहे. मी एक पुस्तक वाचले आहे. त्याचे नाव आहे बिरबलाची खिचडी आणि इतर गोष्टी. या पुस्तकाचे लेखक आहे मनोहर बोईकर. या पुस्तकाची किंमत आहे 30 रुपये. हे पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाधव सर यांना भेटावे. या पुस्तकामध्ये बिरबलाच्या विषयी काही गोष्टी आहेत ज्या की खूप सुंदर आहेत. या पुस्तकात एक गोष्ट आहे दान देणारा आणि घेणारा. मुलांनो, बिरबल आणि अकबर बादशाह काही मनोरंजन गोष्टी आपण या पुस्तकातून वाचणार आहात. बादशहाच्या दरबारातील बिरबल हा कृशाग्र बुद्धिमानाचा आणि अतिशय दयाळू होता. त्याचे शहाणपणाच्या हजरजबाबीपणाच्या प्रसंगाच्या या चातुर्याच्या गोष्टी तुम्हालाही आवडतील आणि गोष्टी वाचून तुमची करमणुकी होईल आणि तुम्हाला ज्ञान मिळेल. एकदा काय झालं, आपल्या दोन्ही हाताचे पंजे बिरबला पुढं करून अकबर बादशहानं बिरबलाला विचारलं, बिरबल, माझ्या दोन्ही हाताच्या तळांना केस का नाहीत? बिरबलानं थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, महाराज, तुमच्या दोन्ही हातांनी तुम्ही भरपूर दान करता, त्यामुळं तुमच्या हाताचे दवडवे झिजतात म्हणून त्यावर केस नाहीत. बादशाह खुश झाला आणि त्याने चटकन दुसरा प्रश्न विचारला, बिरबलाला, तुझ्या दोन्ही हातांच्या तळव्यांना केस का नाहीत? बिरबल थोडा विचार करू पडला, पण मग त्याने उत्तर दिले, महाराज, तुम्ही मला दिलेलं दान हातात घेऊन माझे तळवे झिजतात म्हणून त्यावर केस नाहीत. बिरबलाचं उत्तर ऐकून बादशाह खूप खुश झाला, परंतु लगेच त्यानं तिसरा प्रश्न विचारला, बिरबल, तुझ्या हाताच्या तळव्यावर केस नाहीत? माझ्या हाताच्या तळव्यावर केस नाहीत याचं कारण मला समजलं, पण मी म्हणतो, या दरबारी लोकांच्या दोन्ही हातांच्या तळव्यावरही केस नाहीत असं का? बिरबलानं थोडा वेळ विचार केला, पडल्यासारखं दाखवलं आणि तो म्हणाला, जहांपना, त्याचं उत्तर सरळ आहे. तुम्ही मला दान देता ते मी माझ्या हाताने घेतो. दरबारी लोक हे नेहमी पाहतात आणि आपल्याला काही मिळत नाही म्हणून माझ्यावर जळफळतात आणि आपल्या दोन्ही हाताचे पंजे चोळत बसतात. मग कसे उगवणार त्यांच्या तळहातावर केस? बिरबलाचे उत्तर ऐकून बादशाह खुश झाला. सर्वात सुंदर मूल बिरबल आणि अकबर बादशाह दोघेही रोज रात्री देश पालटून फिरायला जायचे. फिरत बादशाह बिरबलाला कितीतरी प्रश्न विचारायचा. काही प्रश्नांची उत्तरे झाल्या लगेच पटायची, तर
काही प्रश्नांची उत्तरावर बादशाह हे शक्यच नाही असं बोलून मोकळा व्हायचा. मग आपल्या उत्तर बादशाह पटवून देण्याकरता बिरबलाला वेगवेगळ्या युक्त्या करायला लागल्याच. बादशाह कधी खजील व्हायचा तर कधी कधी पोट धरून हसायचा. एके दिवशी बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी वेष पालटून आरामात फिरत होते. वाटेत सुंदराबाई नावाची एक बाई आपल्या काळ्या सावळ्या मुलाचे प्रेम मुके घेत होती. ते दृश्य पाहून बादशाह एकदम म्हणाला, किती विचित्र आहे ही बाई. स्वतः सुंदर आहे आणि कुरूप मुलांचे मुके घेत आहे. अहो, ते तिचं मूल आहे. मूल कितीही कुरूप असलं तरी आईला ते सुंदरच वाटतं. बिरबल बादशाहला समजून सांगू लागला, पण बादशाहला काही बिरबलाचं म्हणणं पटत नाही. तो बिरबलाला म्हणाला, छे छे, मला नाही पटत हे. बिरबलानं त्या वेळी राजाशी काही वाद घातला नाही. दोघंही शांतपणे पुढे निघून गेले. परंतु आपल्या म्हणणं खरं असल्याचं बादशहाला पटवून द्यायचं असं निर्धार करूनच बिरबल बादशाह बरोबर फिरत होता. दुसऱ्या दिवशी बिरबलानं आपल्या दरबाराला एका काळ्या कुट्ट शिपायाला जवळ बोलावलं आणि तुझ्या बायकोच्या सल्ल्याने एक सुंदर मुलाला उद्या दरबारात घेऊन ये अशी आज्ञा दिली. शिपाई घरी गेला. धन्यवाद.